मराठी एकजुटीचा मंगल कलश. उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघे भाऊ खूप दिवसांपासून एकत्र येणार 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 म्हणत होते. परंतु 24 डिसेंबरला उशिरा का होईना तो दुग्ध शर्करा योग जुळून आलाच. मराठी माणसांचा एकजुटीचा मंगल कलश समोर आला. आता ही मराठी एकजूट आळवावरचे पाणी किंवा वाऱ्यावरची वरात ठरू नये. मराठी माणूस काय करू शकतो हे इतिहासात चाच पडून पाहिल्यानंतर समोर येणारच. मतचोरी व उपऱ्यांची दहशत यासाठी हे घडणे गरजेचे होते. निवडणुकांत राजकारण्यांनी तर पैशांचा आखाडाच भरविला होता. कोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्या डोळ्यासमोर नाकावर टिच्चून सर्व काही दिसत असूनही त्यांनी गांधारीची भूमिका वठविली. हिंदुस्थानी राज्यघटना, संविधान व सार्वभौमत्वाला हा सर्वात मोठा कलंक म्हटला पाहिजे. आता कायदा सर्वांसाठी समानच्या बाजारगप्पा सर्वांनी बंद कराव्यात. तुम्हाला भरपूर मौका मिळाला, त्यातून तुम्ही फक्त आणि फक्त मलिदास बाहेर काढला. ढोल ताशांचा गजर, गुलाल उधळत, हत्तीवरून साखर पेढे वाटत शहर बाजारात मराठी एकजुटीचे स्वागत उत्स्फूर्तपणे झाले. मराठी तरुण जे मागे पडत चालले होते त्यांना एक प्रकारे ऊर्जा मिळाली. आता तर खऱ्या अर्थाने अंमली पदार्थ, ड्रग्ज माफिया यांना आश्रय कोणाचे हे समोर येईलच. पोलिसांना आता झोपेचे सोंग सोडून द्यावे लागणार आहे आणि जागे व्हावून हा तमाशा आता बंद करण्यासाठी हातपाय हलवावे लागेल. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणजे वर्षा होय. तेथे क्लीन चिटची पोतळी भरून पडलेली आता समोर आली आहेत. तसे दाखले मिळत आहेत आणि ती क्लीन चिट फक्त सत्ताधारी पक्षातील लोकांसाठीच कशी वापरली जाते याचे नमुनेवाईक व मसालेदार उदाहरणे समोर आली आहेत. माणिकराव कोकाटे हे मंत्री होते. मंत्री त्यांच्या पाठीमागे ससेमिरा सोडून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. परंतु त्यांनाही क्लीन चिट. मंत्रिपदाचा राजीनामा मात्र क्लीन चिट. तसेच बीडमध्ये एक दहशत माजवणारे प्रस्त सध्या बीडच्या तुरुंगामध्ये खडी फोडत आहे. कराड, त्यांनाही क्लीन चिट. संतोष देशमुखांची हत्या करणारे त्यामध्ये आरोपी म्हणून सध्या तुरुंगात खडी फोडत आहे, त्यांना सुद्धा क्लीन चिटच आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे हे एक महिला अत्याचाराने त्यांची हत्या झाली. त्यांना घेरणारे हगवणे परिवारातील सध्या येरवडा कारागृहामध्ये खडी फोडत आहेत, त्यांना सुद्धा क्लीन चिटच आहे. परंतु तेही येरवडा कारागृहामध्ये खडी फोडत आहेत. फलटणची डॉक्टर संपदा मुंडे, सुशिक्षित तरुण डॉक्टर, आरोग्य सेवेचा वसा घेतलेली, त्यांना तर घेरून घेरून आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्यामागे कोण मास लीडर आहे? त्याच्या गळ्यामध्ये फास कधी पडणार? तो क्लीन चिट घेऊन मोकाट फिरत आहे. एवढ्यावरच न थांबता निवडणुकांमध्ये घरोघरी पैशांचे 15-15, 20-20, 10-10 हजार एका मताला वाढणारे टगे, कोण टगे आहेत ते? त्यांना सुद्धा क्लीन चिटच. आणि त्यांनी नोटांचे बंडले वाटलेले समोर आले आहे. कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या नाकावर टिचून त्यांनी पैसे वाटून निवडणुका जिंकल्या आहेत. त्यांनाही सुद्धा क्लीन चिटाच फेकल्या गेल्या आहेत. आणि मुख्यमंत्री आपल्या सत्ताधारी पक्षातील लोकांनाच क्लीन चिट फेकतात, हे सातत्याने समोर येत आहे. मित्रो, ठाकरेंची ही युती या सर्वांना आता पापाचा भार जरा जास्त असतो, परंतु त्याचे आयुष्य कमी असते आणि त्यांच्या गळ्यात साखळदंड टाकल्याशिवाय राहणार नाही. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही मराठा सारस्वताची बांधलेली एकजुटीची गाठ आणि हा मंगल कलश कोणत्या थराला जाईल आणि काय उभारी घेईल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.